बऱ्याच महिलांना पडणारा प्रश्न म्हणजे रोज रोज मुलांना शाळेच्या डब्याला काय पदार्थ द्यायचा हा प्रत्येक महिलेला पडणारा प्रश्न असतो। त्यातल्या त्यात प्रत्येक आईला वाटते की आपल्या मुलांनी छान असे पौष्टिक खावे, म्हणूनच मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे शाळेच्या डब्यासाठीची खास रेसिपी, जी मुलांना खूप आवडेल आणि ती मुलांसाठी पौष्टिक सुद्धा आहे आणि झटपट तयार होणारी सुद्धा आहे। तर नमस्कार, मराठी स्वयंपाक मध्ये आज आपण करतोय मोड आलेल्या मुगाचा पराठा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया, पण त्याआधी तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला रेसिपीला सुरुवात करूया। आता पराठा करण्यासाठी मी या ठिकाणी सर्वात आधी एक मिक्सरचं भांड घेतलं आहे। त्यामध्ये घालूया 1 वाटी मोड आलेले हिरवे मूग, त्यानंतर 4 हिरव्या मिरच्या घालायच्या, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घालायच्या, पाव चमचा आपल्याला जिरे घालायचे, पाव चमचा ओवा घालायचा, तर साधारण 2 ते 3 चमचे पाणी घालायचे आणि छान असे ओबडधोबड आपल्याला वाटून घ्यायचे आहे। खूप जास्त आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचे नाही, थोडे जाडसर असले तर पराठ्यामध्ये छान लागतात। तर तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीचे ओबडधोबड या ठिकाणी वाटून घेतले। आता हे वाटण आपण एका ताटामध्ये काढून घेऊया, जेणेकरून आपल्याला कणिक व्यवस्थित मळता येईल। आता हे वाटण काढून घेतले, त्यामध्ये आपण साधारण पाव चमचा हळद घालायची, चवीनुसार मीठ घालायचे। तुम्ही यामध्ये कसुरी मेथी आणि पांढरी तीळ सुद्धा घालू शकता, ती सुद्धा घातली की छान लागेल। आता सध्या माझ्याकडे अवेलेबल नव्हती। आता हे सर्व साहित्य आपण यामध्ये घातले, त्यानंतर गव्हाचे पीठ घालायचं। तर गव्हाचं पीठ मी आत्ता सर्व घालत नाही, लागेल तसे घालेल। त्यानंतर 2 ते 3 चमचे आपल्याला बेसन घालायचं आणि याची छान आपल्याला कणिक मळून घ्यायची। तर इथे मी मूग वाटताना अगदी 2 ते 3 चमचे पाणी घातलं, त्यामुळे मी जेवढं आपल्या वाटणात हे मळता येईल तेवढे मी मळून घेईल। तर साधारण 1 वाटी आपण मूग घेतले होते, त्यासाठी आपल्याला 2.5 ते 3 कप या ठिकाणी गव्हाचे पीठ लागेल। तर नंतर मला थोडे पातळ वाटले, त्यासाठी मी आणखीन यामध्ये दोन्ही पिठं ॲड करून घेतले आणि याचे आपल्याला घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा आहे। किंवा तुम्हाला वाटले जर घट्ट झालं तर तुम्ही आणखीन जास्तीचं पाणी लावून याला गोळा मळून घेऊ शकता। तर हे बघा, याचा मी छान असा गोळा तयार करून घेतला आहे। खूप जास्त सैल सुद्धा ठेवला नाही किंवा खूप जास्त घट्ट सुद्धा केलेला नाही, अशा पद्धतीचा गोळा हवा। आता या गोळ्याला आपण साधारण 2 चमचे तेल लावून छान मळून घ्यायचं आहे। आता आपण हे पीठ छान तेल लावून मळून घेतले। आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला हे साधारण 15 ते 20 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचे। तर 15 ते 20 मिनिटं भिजलेल्यानंतर तुम्ही बघू शकता हा गोळा छान असा मऊ झालेला आहे। थोडेसे असे मळून घेऊया आणि लगेच आपण याचे पराठे करूया। तुम्हाला हवे तसे लहान मोठ्या साईजचे तुम्ही पराठे करू शकता। इथे मी 3 ते 4 पराठे आता करून घेते डब्याला देण्याकरिता। तर आपण अशाच साईजचे सर्व या पिठाचे गोळे तयार करून घेऊया। तरी साधारण या पिठाचे 8 ते 9 पराठे होतात। तर मी या ठिकाणी सर्व गोळे तयार करून घेतले आहे। त्यातलाच एक गोळा घेतला, तो पिठामध्ये संपूर्ण बुडवून घेतला आणि थोडं अशा पद्धतीने हाताने असा पसरवून घेतला। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पूड पाडून सुद्धा पराठे करू शकता। मी डायरेक्ट या ठिकाणी पराठा लाटत आहे। तर पीठ लावत लावत आपल्याला हे छान असे पराठे पातळ लाटून घ्यायचे आहे। तर नेहमीसारखे आपण जसे पराठे लाटतो तशाच पद्धतीचे आपल्याला हे पराठे लाटून घ्यायचे आहे। तर छान असे पातळ आपण हे पराठे लाटून घेऊया। तर तुम्ही बघू शकता छान असे लाटल्या जात आहेत हे पराठे। छान असे आपल्याला जेवढे पाहिजे पातळ तेवढे हे पराठे छान पातळ लाटल्या जात आहेत। तर मी इथपर्यंत हे पराठे छान पातळ लाटून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता जास्ती जाड ठेवलेले नाही, छान पातळ झालेले आहे। तर हे पराठे आपण एका चाळणीवर काढूया। उरलेले आपल्याला जेवढे डब्यासाठी लागणार आहे तेवढे पराठे मी या ठिकाणी लाटून घेत आहे। तरी साधारण मी 2 ते 3 पराठे लाटून घेत आहे। तर दुसऱ्यांदा पराठा लाटताना सुद्धा सेम प्रोसेस करायची। उंडा जो आहे तो आपल्याला पिठामध्ये बुडवून घ्यायचा, छान असा पातळ आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर 2-3 पराठे मी छान असे पातळ लाटून घेतलेले आहे, ते सुद्धा आपण एका जाळीवर काढून घेऊया आणि सर्व एक सोबत आपण भाजून घेऊया। आता तवा छान मध्यम गरम झालेला आहे, त्यावर आपण तेल घालूया। हवं तर तुम्ही तेल तूप काही तुम्हाला वाटेल ते तुम्ही या ठिकाणी घालू शकता। आता तेल आपण छान पसरवून घेतले, त्यावर आपण अशा पद्धतीचा पराठा घालायचा, त्याच्यावर वरनं अशा पद्धतीचं थोडंसं तेल सोडायचं आणि याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा। आता लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचा पराठा भाजत असताना तो मोठ्या गॅसवर भाजायचा, कारण मोठ्या गॅसवर भाजला तर तो छान असा खरपूस तयार होतो। आणि जर पराठा
भाजाल मध्यम गॅसवर किंवा कमी गॅसवर भाजला तर पराठा हा वातड होण्याची शक्यता असते, त्यामुळे ही टीप नक्की लक्षात घ्या. आता मोठ्या गॅसवर आपण दोन्ही बाजूने पराठा छान असा खरपूस होईपर्यंत भाजून घेतला. तो पराठा सुद्धा आपण एक जाळीवर काढून घेऊया. दुसरा सुद्धा पराठा आपण अशाच पद्धतीने मोठ्या गॅसवर उलट पालट करून छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर आपण यामध्ये मोड आलेले हिरव्या मुगाचा वापर केलेला आहे. आता हे मूग जे आहे ते मी घरीच मोड आणलेले आहे. तुम्हाला जर याची व्हिडिओ पाहायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर अशाच पद्धतीने आपण सर्व पराठे हे छान खरपूस होईपर्यंत मोठ्या गॅसवर भाजून घेऊया. तर एवढ्या पिठामध्ये साधारण 8 ते 9 पराठे मध्यम पराठे तयार होतात. तर अशा प्रकारे आज आपण शाळेच्या डब्यासाठी पौष्टिक असा हिरव्या मुगाचा पराठा कसा करायचा ते पाहिजे, जे मुलांना खूप जास्त प्रोटीन भेटेल आणि मुले आवडीने सुद्धा खातील. जर तुम्हाला आणखीन अशा छान डब्याच्या रेसिपी पाहायच्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये शाळेचा डबा असे टाईप करून मला कमेंट करा. तर तुम्हाला हा हिरव्या मुगाचा खुसखुशीत पराठा कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तसेच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. तर पुन्हा भेटूया अशा छान चमचमीत आणि खुसखुशीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.